नमस्कार. आदिर समुपदेशन आणि विविध मार्गदर्शनमध्ये मी दीपा फल्ले आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मानसिक समस्या आणि आयुष्यातील विविध घटना, विविध समस्या यांच्याविषयी आपण नेहमी या चॅनलवरती चर्चा करीत असतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. मागच्या भागात आपण आयुष्यातील येणाऱ्या संकटांना किंवा आयुष्यात येणाऱ्या वाईट अनुभव किंवा आठवणींना विसरून कसं पुढे जायचं ह्याबद्दल आपण चर्चा केली होती. त्याचाच पुढचा भाग घेऊन आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण हे बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्या वाईट अनुभव आलेले असतात, वाईट आठवणी असतात, वाईट माणसांच्या सोबत आपला काही काळ गेलेला असतो किंवा म्हणजे चुकीच्या लोकांसोबत आपण संपर्कात आलेलो असतो. तर अशा वेळेला आपण त्या घटनांना धरून ठेवतो आणि त्या घटनांना धरून ठेवल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे समस्या येऊ शकतात आणि कशा प्रकारे आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो ह्याचा आपण विचार केला होता. तर आणि त्या सोडणं म्हणजे ह्या आठवणी, ह्या म्हणजे मेमरीज किंवा ह्या ज्या आपल्या घटनाचं आपण जे धरून ठेवलेलं असतं मनामध्ये, त्या सोडून देणं किती महत्त्वाचं असतं हे आपण पाहिलं होतं. त्यातच आपण थोडं आणखीन खोलावर विचार करून आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू की कसं असतं की आपण म्हणजे आपल्याला लहानपणी पण गोष्ट शिकवलेली असते, शाळेमध्ये पण सांगितलेलं असतं की कुठलीही त्रास देणारी वस्तू, म्हणजे आता समजा कुठलीही काटेरी एखादी वस्तू असेल, गुलाबाचं फुलच घ्या की त्याचा देठ जो असतो की तो देठ त्याला काटे असतात, बरोबर, आणि वरती एक सुंदर गुलाबाचं फूल असतं. आपण जर त्या काट्यांकडे बघितलं किंवा ते काटे मला टोचतात म्हणून आपण त्या फुलाला त्या फुलाचं महत्त्व आपण कमी केलं तर तसं होत नाही. त्या काट्यातूनच त्या फुलाचा जन्म, म्हणजे पुढे त्याचं फूल तयार झालेलं असतं. त्या देठाच्या वर ते फूल आपल्याला हवं असतं, पण मग आपण त्या काट्यांचा आपल्याला स्पर्श होणार नाही किंवा ते काटे आपल्याला लागणार नाहीत ह्याची काळजी आपण घेत असतो. आणि त्याप्रमाणे आपण ते फूल हळूच आपण झाडावरून काढून आपण वापरत असतो किंवा त्याचे मग काटे आपण काढून टाकत असतो. पण ते काट्यासकट तो देठ जर आपण घट्ट धरून ठेवला, आपण असं घट्ट धरला, तर साहजिकच आहे ते काटे आपल्या हातामध्ये घुसणार आणि मग आपला हात रक्तमय होणार. म्हणजे खरं तर ते फूल खूप सुंदर आहे, म्हणजे आपण जर त्याला योग्य प्रकारे हाताळलं नाही तर आपल्याला फक्त त्या काट्यांमधून झालेल्या जखमेकडे आपलं लक्ष जाईल आणि राहील आणि त्या वेदना होत राहतील, सतत आपल्या मेंदूलापर्यंत त्या वेदना पोचत राहतील. त्यामुळे त्या फुलाचं महत्त्व कमी होईल किंवा आपल्याला त्या फुलाबद्दल आपल्याला एक प्रकारे हेट, म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण होईल की नाही, आपल्याला हे फूल नको असं. तर त्यामुळे मग काय होतं, म्हणजे आपण ह्या बाबतीत आपण कसं करतो की आपण काट्यांकडे दुर्लक्ष करतो किंवा आपण त्याच्याकडे आपण लक्ष न देता किंवा त्याला आपण घट्ट न धरता आपण नुसत्या फुलाचा आस्वाद घेतो. आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्यामध्ये सुद्धा आपण जर आपल्या आलेल्या वाईट घटनांकडेच आपण बघत राहिलो तर आपल्याला मग चांगल्या घटनांचा किंवा चांगल्या त्याच्यातून आलेल्या अनुभवांचा आणि आनंदाचा आपण कधीच आनंद घेऊ शकणार नाही. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली बाजू असली की वाईट बाजूही असतेच आणि वाईट बाजू असली की चांगली बाजूही असतेच. आपण कशावर फोकस करायचं हे आपण ठरवायचं असतं. जसे मी म्हटलं मागच्या व्हिडिओच्या शेवटी की कुठलीही घटना घडण्यासाठी दोन्ही बाजू जबाबदार असतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि असं असं सगळं माझ्या आयुष्यामध्ये चुकीचं घडलं किंवा मी त्या माणसाचं ऐकलं किंवा मी त्या माणसाने मला चुकीचं मार्गदर्शन केलं किंवा मी चुकीच्या माणसावर माझा वेळ वाया घालवला किंवा तो डिझर्व करत नसताना मी त्याला इतकं चांगलं मी वागवलं किंवा माझे इतकं ते चांगल्या भावना मी त्याला माझ्या दिल्या आयुष्यामध्ये किंवा माझा वेळ दिला, जे काही असेल ते. किंवा मग एखादी सिच्युएशन असेल किंवा असं आपण एखाद्या घराला म्हणतो की या घरात माझं चांगलं झालं नाही किंवा या घरात माझा वेळ वाया गेला, या घरात माझी प्रगती झाली नाही. हे सगळं आपण निगेटिव्ह आपण मत बनवलेलं असतं त्या वस्तूंबद्दल, माणसांबद्दल, घटनांबद्दल, वेळेबद्दल आपण ते ठरवलेलं, म्हणजे असं म्हटलेलं असतं आपण तसं की नाही, की त्या वेळेला म्हणजे मी या अमुक वयाचं असताना असं असं झालं माझ्याबरोबर, तेव्हापासून मी असं झालं किंवा त्यामुळे असं झालं. हे सगळं आपण मनाला सतत सांगत असतो आपण. पण
त्या जेव्हा घटना घडत असतात किंवा तशी माणसं जेव्हा आपल्या आयुष्यात आलेली असतात, तेव्हा त्याला आपण पण तितकेच जबाबदार असतो. म्हणजे आपण त्या माणसांना ओळखू शकलो नाही किंवा त्या माणसांसोबत आपण कळत असून पण आपण त्यांना वेळ देत राहिलो किंवा त्यांना एंटरटेन करत राहिलो किंवा एखादी सिच्युएशन आहे समजा, की ती सिच्युएशन आपण बदलू शकत असतो किंवा आपल्याला त्याला विरोध करता येत असतो किंवा आपल्याला आवडत नसलेल्या ठिकाणी आपण न राहता आपण ती जागा बदलू शकत असतो. पण आपण त्यावेळेला ते धाडस करत नाही किंवा त्यावेळेला आपल्याला ते जमत नाही काही कारणास्तव. ते आपण त्या वेळेला आपण ते एक्सेप्ट केलेलं असं नाही, ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे किंवा ह्या व्यक्तीसोबत मला आनंद मिळतो. या घरामध्ये मला याच्याशिवाय मला पर्याय नाही दुसरा. माझी तेवढी फायनान्शियल कंडिशन नाही आहे की मी घर बदलेन किंवा मला इतक्यात जमणार नाही किंवा जे काही म्हणजे त्या सिच्युएशनला त्या वेळेला जे काही कारणं असतील त्याप्रमाणेच ते सगळं घडलेलं असतं आपल्या आयुष्यामध्ये, की त्यामुळे आपणही तितकेच जबाबदार असतो. त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आपण, की नाही मला त्यावेळेला पटलं होतं म्हणून मी ती गोष्ट घडू दिली होती किंवा म्हणून त्या व्यक्तीसोबत माझं नातं तयार झालं होतं किंवा त्याच्यामुळे मी त्या वेळेला तसं वागले होते, जे काय असेल ते. तर ते आपणही तितकेच जबाबदार आहे. म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही ही म्हण अगदीच खरी आहे किंवा आपणही तितकी जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याच्यासाठी आपणही इक्वली जबाबदार आहोत. तराजूची 2 पारडी असतात. एका पारड्यात आपण असतो, दुसऱ्या पारड्यामध्ये ती सिच्युएशन, ती वस्तू, ती जागा किंवा ती व्यक्ती किंवा ती घटना असते. दोघेही तितकेच जबाबदार असतात. त्याच्यामुळे कुणी कुणावर प्रत्यारोप करणे, दोष देणे, एकमेकांना वाईट ठरवणे हे सगळं खूप चुकीचं आहे. म्हणजे आपण जबाबदारी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा स्वीकार होत नाही आणि आपण मग मनामध्ये त्या गोष्टी घोळत राहतो, सतत गिरवत राहतो, सतत त्याचा विचार करतो की असं का घडलं. तर ते घडणारच होतं आणि ते त्याच्यातून जरी आपल्याला काहीतरी वाईट अनुभव आला असला किंवा वाईट आपल्याला असं वाटतं की आपलं नुकसान झालंय, पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला अपोजिट साईडला काहीतरी चांगलं घडलेलं असतं, काहीतरी चांगला अनुभव आलेला असतो, काहीतरी आपला फायदा झालेलाच असतो आणि आपण त्याचा कधी विचारच नाही करत आणि आपण त्याच्यावर कधी फोकसही करत नाही. आपण जर शांत डोक्याने आपण जर पहिला सुरुवात काय अशी करायची की आपण आधी त्याचा स्वीकार करायचा. जी काही घटना घडली आहे, जे काय झालं त्याचा स्वीकार करायचा. स्वीकार केल्यानंतर आपण त्याच्या सोबत किंवा त्यामुळे काय चांगलं घडलंय ह्याचं आपण असेसमेंट केलं पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे आपला काय फायदा झालाय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याचा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येतं की म्हणजे ही गोष्ट आपण जितका विचार करतो तितकी निगेटिव्ह नाही आहे आणि तितका आपण त्याचा विचारही केला नाही पाहिजे, हे आपल्या तेव्हा लक्षात येतं. त्यामुळे आपण विचार कसा करतो कुठल्याही घटनेबद्दल, कुठल्याही माणसाबद्दल, ह्याच्यावर आपलं संपूर्ण मानसिकता अवलंबून असते. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं ऑफिसमध्येही आपल्याला असं होतं की आपल्या मनासारखं आपल्याला काम मिळत नाही किंवा आपल्या मनासारखं प्रमोशन होत नाही किंवा आपल्याला मनासारखं कलिग्ज आपले वागत नाहीत. तर त्यामुळे आपण सतत निगेटिव्ह विचार करतो. आपल्याला दररोज उठून आपल्याला त्या ऑफिसमध्ये जायचं असतं, ऑफिसच्या लोकांच्या सोबत काम करायचं असतं. त्यामुळे आपण जर सतत निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला त्यांच्यासोबत काम करणं सुद्धा कठीण जाईल. त्यामुळे आपल्या मनासारखं जे नाही घडलं हा जेव्हा आपण विचार करतो म्हणजे ऑफिसच्या संदर्भात, त्यावेळी आपण त्याची दुसरी बाजूही बघायची. असं नाही घडलं पण मग काय घडलंय, मग ते किती आपल्या फायद्याचं आहे, त्याच्यामुळे आपला काय कसा फायदा होतोय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. किंवा ही जर मला नोकरी नसती, समजा हे जर नसतंच माझ्याकडे, तर मग मी काय केलं असतं, मग कदाचित म्हणजे आहे जेवढं चांगलं तेवढं सुद्धा मला नसतं मिळालं. आपण असा पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे. तेव्हा आपण ह्या मानसिक आपल्या स्वतःच्याच जाळ्यामध्ये अडकायचं आपण बंद होऊ. म्हणजे निगेटिव्ह आणि नकारात्मक आणि मनाचं खच्चीकरण करणारे जे विचार आहेत ते जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत आपल्याला आनंदी वाटणार नाही. आनंदी वाटण्यासाठी सर्वात महत्त्वाचं हेच आहे की आपण गोष्टींना धरून न ठेवता आपण सोडून दिल्या पाहिजे आणि मोकळ्या मनाने वावरलं पाहिजे. नवीन प्रत्येक दिवस हा नवीन, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती ही नवीन अशा विचारांनी आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला एक मोकळेपणाने आणि आनंदाने जगता येऊ शकतं.
त्यामुळे जे झालं ते विसरून प्रत्येक वेळेला आणि त्याची पॉझिटिव्ह साईड लक्षात घेऊन, म्हणजे जे झालंय ते पूर्णपणे विसरायचं, म्हणजे त्याची निगेटिव्ह साईड विसरायची, पण त्याच्यामुळे झालेला जो फायदा आणि जी बेनिफिटवाली बाजू आहे, पॉझिटिव्ह बाजू आहे, ती लक्षात घेऊन आपण नेक्स्ट टाईम पुन्हा ते तशी निगेटिव्ह साईड घडेल किंवा तसं पुन्हा काहीतरी आपलं नुकसान होईल इतकं तरी आपण काळजी घेऊन पुढच्या वेळेला आपण वागलं पाहिजे आणि जास्तीत जास्त फायदा आपण कसा करून घेऊ शकतो स्वतःचा, ह्याचा पण विचार केला पाहिजे. गिरवणे हे केव्हाही चुकीचं आहे. म्हणजे तेच आपण मनात घोळत राहणे, विचार करत राहणे, गिरवणे, निगेटिव्ह गोष्टी हे अत्यंत धोकादायक आहे आणि अत्यंत नुकसानकारक आहे. गिरवायचंच असेल तर तुम्ही आनंदाच्या गोष्टी गिरवा. गिरवायचंच असेल तर तुम्ही चांगल्या गोष्टी गिरवा, की आपण चांगलं काय वागलो, चांगलं काय केलं, चांगलं काय मिळालं आहे आपल्याला, ह्याच्याबद्दल आपण जर पाठांतर केलं किंवा सतत विचार केला तर ते अफर्मेशन्स होतात आणि तर ते पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या युनिवर्समध्ये जातात आणि मग तसं पुन्हा पुन्हा आपल्यासोबत पॉझिटिव्ह घडायला लागतं आणि एक प्रकारे मग आनंदी राहण्याची सवय लागते आपल्याला. आणि एक आनंदी आपला दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत विचारसरणी बदलणार नाही, विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत मानसिकता बदलणार नाही, मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला आनंदी जगता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टींचा विचार करावा आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व निगेटिव्ह गोष्टी, सर्व मनाविरुद्धच्या गोष्टींना गिरवणं थांबवा आणि आनंदाने जगण्याचा हे सूत्र तुम्ही अवलंबवा. धन्यवाद.